ही गोष्ट आहे 20व्या शतकातल्या शेवटच्या दशकाची, जेव्हा मारुतीची ओमिनी गाडी पाहताच ही मुले अशी चिंगाट पळायची। ही मुलं तर सोडा, त्यांचे आई वडील सुद्धा या गाडीला तर भ्यायचे। हे सगळे पोरं बदललेल्या जगाच्या मिडलाईन मधले पोरे। या मुलांच्या जीवनाच्या सुरुवातीला मोबाईल सोडा, टीव्ही ही क्वचितच असायचा। आयुष्याची सुरुवात या मुलांनी रंगीबेरंगी केली असली तरी त्यांच्या आयुष्यात पहिला टीव्ही आला तो ब्लॅक अँड व्हाईट। आता या मुलांना टीव्ही पाहायचा म्हटलं तर गावात एका दुसऱ्याच्या घरातच टीव्ही असायचा। त्याच्या घरी सबंध बालगोपाळ गोळा व्हायचे। त्या टीव्हीवर पिक्चर किंवा मालिका कमी आणि मुंग्यात जास्त यायच्या। त्यात एक दोन पोरं मग घरावर चढायचे, अँटिना फिरवायचे, मात्र या घोळात शो संपून जायचा। सुरुवातीच्या काळात टीव्हीवर 2च चॅनल असायचे, डीडी नॅशनल धनधान्य देई आमची माती आमची माणसं आणि डीडी न्यूज। त्यापैकी डीडी नॅशनल चॅनलवर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत प्रादेशिक वाहिनी डीडी सह्याद्री हा प्रादेशिक चॅनल ऑन मोडवर असायचा। रविवार विशेष सुपरहिट मराठी चित्रपट दुपारी 4 वाजता लागायचा। त्या अगोदरच म्हणजे 4 वाजण्यापूर्वी सगळी कामं उरकून टीव्ही पुढे बसण्यासाठी सगळ्यांची झुंबड उडायची। लक्षा, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, वर्षा उसगावकर, दादा कोंडके, निळू फुले, अलका कुबल यांचे तेव्हाचे गाजलेले चित्रपट या दिवशी लागायचे। 30 वर्षानंतरचे चित्रपट आजही जुने झाल्यासारखे वाटतच नाही। त्या फियाटनं आणि मी माझ्या गाडीनं। या काळात रेडिओवरून खरखर आवाजात ऐकली जाणारी क्रिकेट कॉमेंट्री ऐकायला अख्खा गाव गोळा व्हायचा। लेग स्पिन बॉलिंग शॉट ऑफ लेन गेंद बैकफुट पे गए और उसको स्विंग कर दिया स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ। 4 रन। ये बीएसएनएल चौका कनेक्टिंग इंडिया और उस चौके के साथ ही एक बार फिर अनगिनत कुणाचं लग्न झालं तर वरातीला मारुतीच्या पारावर पडद्यावरचा चित्रपट पाहायला अख्खा गाव गोळा व्हायचा। आणि त्यावेळेस माहेरची साडी चिमणी पाखरू पाहत डोळ्यातल्या अश्रूला वाट मोकळी करून द्यायचा। आज गावातली माणसं शहरात स्थलांतरित झाली, त्यामुळे आज शेतीसाठी लेबर मिळत नाही। पण त्या काळात एकमेकांच्या शेतात सावडीने जाऊन संध्याकाळी इर्जिकेच्या जेवणाला आणि गप्पा गोष्टीला इतका काय ऊत यायचा की त्याचं नव्हते। आता या पिढीचा शालेय अभ्यासक्रम नेमका काय होता ते एकदा पाहून घेऊ। या पिढीच्या आयुष्यात अंगणवाडी हा प्रकार नव्हता, त्यामुळे डायरेक्ट पहिली गेलेल्या मुलांना
स्वतंत्र शुद्धलेखनासाठी दुरेगी वही असायची. या पिढीने या अगोदरच्या पिढीसारखा उलट्या हातावर रुळाने मार खाल्ला नसला तरी आजही या मुलांच्या काळजात त्यावेळीच्या शिक्षकांचा दरारा आजही कायम आहे. नटराजची पेन्सिल, पद्मावती वही ह्या त्या काळच्या मुलांची फेवरेट असायची. याच पिढीत वायरचा टेलिफोन, तरंग सेवा ते मोबाईल युगाचा नोकिया 1100 हीच ती पिढी आहे जिने सीडी DVD कॅसेटची उत्क्रांती आणि शेवटही याच पिढीत झालेला आहे. त्या काळच्या कॅसेट फोडून त्याची दोरी दुसऱ्याकडे देऊन वाऱ्याच्या झोताने होणारा आवाज किती भीतीदायक होता ते आजच्या पिढीला शब्दात सांगणे कठीण आहे. आणि म्हणूनच या कॅसेटचा वापर त्या काळी तेव्हाचे शेतकरी शेताच्या भोवती पिकाच्या संरक्षणासाठी या कॅसेटचा वापर करायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीमधले गोट्यांचे डाव, विठी दांडू मधला कोल्हे का आवाज, कधी भलं एक दमयक या कावडीपर्यंत घेऊन जायचा आणि तो अख्ख्या गावात घुमायचा हे कळतही नव्हतं. दिवाळीची सुट्टी मजा करायला होती की शिक्षकांनी दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करायला, याचं कोडं या पिढीला अजूनही सुटलेलं नाही. हे पहा आमचं त्या काळीचं दप्तर, आता हवं तर त्याला शॅक म्हणा. आता या दप्तरात कोणत्या कप्प्यात काय ठेवायचं यावरून दिवसागणिक आमचा निर्णय बदलायचा. कारण ज्याचे कप्पे जास्त त्याचं दप्तर भारी असा एक जावई शोध आमचा त्या पिढीने लावलेला होता. कारण आमच्या अगोदरच्या पिढीने हाताची गोण, वायरची पिशवी दप्तर म्हणून वापरलेली. आता यानंतर आमच्या शाळेला शिपाई नावाचा प्रकारच नव्हता. त्यामुळे कुणी झाडून घ्यायचं, कुणी फळापासून ठेवायचा, कुणी पिण्याचे पाणी भरून ठेवायचं, असे ज्याचे त्या वर्गाचे वार ठरलेले असायचे. शाळेची बेल कुणी वाजवायची यावरून आमच्यात कधी कधी राडा व्हायचा. भांडण मारामाऱ्या तर कायमच चालायच्या, पण बोट जुळून पुन्हा काही तासातच परत आमच्या मैत्र्या जुळायच्या.